बोलून तातडी यमुना जीवनी घातली उडी. चतुर्दश लोकांचा कडो विकडी झाडा घेतला श्रीरंगे. आणि त्याने यमुनेमध्ये तुरंत उडी टाकली आणि सप्त पाताळाचा शोध घेतला. पूर्वी केले गोवर्धनोद्वारण 12 गावे गिळी लागण. मागच्या अध्यायामध्ये गोवर्धन उचलला आणि 12 गावाला अग्नी लागलेला भगवंताने स्वयं गिळून टाकला. तो पुरुषार्थ संपूर्ण मायेने मनी आठविला. कालिया महासर्पाघासुर केशिया मारिला कृष्ण साचार. नंदाश्यानीला दृढ विचार मने वाटे मायेते. आणि काल्याचं मर्दन केलं, आगासुराला मारलं, गोवर्धन उचलला. माझा कृष्ण बाळ वडिलांना नक्कीच आणू शकतो. सकळ गोकुळीचे जन येती कालिंदी तिरी तटस्थ बैसती. आणि गोकुळामधले सर्व लोक कुठं आले? यमुना नदीच्या किनारे आले आणि सर्वजण त्या ठिकाणी बसून राहिले. कृष्ण माये भुवत्या मिळती नितंबिनी गोकुळीच्या. आणि संपूर्ण गवळणी इतर स्त्रिया त्या ठिकाणी येऊन आपल्या मुलाबाळासह बसलेल्या आहेत. म्हणती यमुनेने घेतली आहुती लोक कृतांत भगिनी जप्रती. जे म्हणती ते साच वदती आयशे बोलती व्रजजन. म्हणतात ते म्हण नदी ही माता आहे. मग ह्या मातेनं कसं काय ह्याला गिळून टाकलं, कसं काय यांना त्रास दिला? असो इकडे वरुण लोकाप्रती सत्वर गेला क्षीराब्दी जापती. दूत सांगती रसाधिपती श्रीकृष्ण पूर्ण कोपला. आणि वरुण लोकात गेल्यानंतर त्या ठिकाणी कोण? साक्षात क्षीराब्धी जापती म्हणजे साक्षात विष्णू भगवान कृष्ण रूपामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत. जो पूर्ण ब्रह्मानंदाखंड, जो पूर्ण पुरुष, पूर्ण ब्रह्मानंद, परमात्मा, परब्रह्म असा कृष्ण त्या ठिकाणी जाऊन पोचलेला आहे. काळाचा हा महाकाळ प्रचंड या शिखरेल कोण दंड सर्वात्मया हरिते.